हे दृश्य आपण पाहतोय बाबा सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। बाबा सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी जमलेली आहे। सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी देखील बाबा सिद्दीकी यांचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे आणि आता हा जनाजा वांद्रे पूर्वमधून मरीन्स लाईन येथे जाणार आहे आणि त्या ठिकाणी बडा कब्रस्तान या ठिकाणी दफनविधी होणार आहे। आणि थेट घटनास्थळावरून शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम, आता अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे, सविस्तर तपशील। शकतो आता वांद्रे या ठिकाणी आपण आहोत। मजमा हाईट्स या ठिकाणी जे आहे बाबा सिद्दीकी यांचं निवासस्थान होतं आणि जे आहे बाबा पार्थिव जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आता सुरू होणार आहे। मागे असंख्य नागरिक जे आहेत या ठिकाणी त्यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते, त्यामुळे देखील झालेला आहे। ही यात्रा निघायला जी आहे देखील झालं आहे। नमाज पठण जे आहे ते या ठिकाणी होणार असं अनाउन्समेंट होत आहे आणि त्यानंतर जे आहे मरीन लाईन्स या ठिकाणी जे आहे त्यांचं दफनविधी जो आहे तो होणार आहे। आपण बघू शकतो आलच जो आहे त्यांना गोळीबारांना होता। आज आरोपी आहेत, एका आरोपीला पोलीस कोठडी जी आहे ती देखील सुनावण्यात आली आहे आणि त्यानंतर जे आहे आता बाबा सिद्दीकी यांचा अंत्यसंस्कार जो आहे तो सुरू होणार आहे। आताच जे आहे नमाज पठण होणार आहे आणि त्यानंतर जे आहे इकडनं मरीन लाईन्सच्या दिशेने जे आहे हे सगळे नागरिक, त्यांचे कुटुंबीय, स्वतः जिशान सिद्दीकी, त्यांचे सुपुत्र हे सगळे त्या दिशेला निघणार आहेत। तेजस, अगदी शुभम, आपण पाहतोय मोठी गर्दी जमलेली आहे। पोलिसांचा देखील तितकाच बंदोबस्त आहे। राजकीय नेते, सेलिब्रिटी देखील बाबा सिद्दीकी यांचं अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जनाजे नमाज ह्या झालेली आहे का की होणार आहे अजून, याबाबतची काही माहिती मिळते का? ती आता होणार आहे आणि अनेक नेते मंडळी जे आहेत ती येऊन भेटून गेली होती। आता फार क्वचित नेते मंडळी आहेत या ठिकाणी उपस्थित आणि काही जे आहेत ते त्या ठिकाणी मरीन लाईन्सला जिथे दफनविधी होणार आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि सोबतच आता आपण बघू शकतो एकीकडे पाऊस देखील जोरदार वांद्रे या ठिकाणी सुरू झालेला आहे। एवढा पाऊस जरी असला तरी नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि सोबतच सर्व मीडिया देखील या ठिकाणी आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडतोय। तेजस, आपण शुभम पाहतोय मोठी गर्दी जमलेली आहे। साधारणतः मरीन लाईन्स ते वांद्रे हा किती अंतर आहे आणि ही अंत्ययात्रा मरीन लाईन पर्यंत जाण्यापर्यंत किती वेळ लागणार आहे? सुमारे या ठिकाणी अँब्युलन्स आणण्यात आली आहे। अँब्युलन्स मधून जे आहे यांचं पार्थिव जे आहे नेण्यात येणार आहे आणि त्यानंतर पाऊण ते 1 तास लागेल इथून तिकडे जाण्यासाठी, कारण की नागरिक देखील येणार आहेत, त्यांचे परिवारातील सदस्य देखील येणार आहेत। मोठा ताफा जो आहे असणार आहे यांच्या इकडे जाण्यासाठी, मरीन लाईन्सच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि त्यामुळे 1 तासाचा कालावधी जो आहे तो अंदाजे लागू शकतो तिकडची विधी सुरू होण्यासाठी। ते अगदी शुभम, सोबतच रहा। ही दृश्य आपण पाहतोय वांद्रे पूर्व मधील आहेत, ज्या ठिकाणी जिशान सिद्दीकी यांचं घर आहे। अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। मोठी गर्दी आपण ह्या ठिकाणी पाहतोय। सेलिब्रिटी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती देखील ह्या ठिकाणी पाहायला मिळते। दुपारी बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव हे या घरी आणण्यात आलं आणि त्यानंतर अंतिम दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी असू देत किंवा मग राजकीय नेते देखील त्यांच्या घरी आले, अंतिम दर्शन घेतलं आणि आता अंत्ययात्रेला वांद्रे पूर्वमधून ज्या ठिकाणी जिशान सिद्दीकी यांचं घर आहे तिथून या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। मोठी गर्दी जमलेली आहे आणि ज्या पद्धतीनं मरीन लाईन ह्या ठिकाणी बडा कब्रस्तान ह्या ठिकाणी त्यांचं दफनविधी होणार आहे। शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंतिम संस्कार होणार आहेत। आता ही अंत्ययात्रा बाबा सिद्दीकी यांच्या घरातून निघालेली आहे। मोठी गर्दी आहे आणि पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लावलेला आहे। कालपासूनच या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि आज देखील मोठी गर्दी अंतिम यात्रेला, बाबा सिद्दीकी यांच्या अंतिम यात्रेला वांद्रे पूर्वमध्ये आपल्याला पाहायला मिळते। जिशान सिद्दीकी देखील आपल्याला ह्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबतच बाबा सिद्दीकी यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे चाहते देखील मोठ्या संख्येनं आता त्यांच्या घराजवळ जमलेले आहेत। साधारणतः मरीन लाईनपर्यंत जाण्यापर्यंत 1 तास 1.5 तासाचा कालावधी लागू शकतो। अंतिम यात्रेला आता सुरुवात झालेली आहे। बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे।
4 राऊंड फायर करण्यात आलेले होते आणि यामध्ये एक गोळी ही बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागली, अतिरक्तस्राव झाला आणि बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र अतिरक्तस्राव झाल्यानं बाबा सिद्दीकी यांचा रुग्णालयामध्ये जाण्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर मोठे राजकीय नेते असू देत, उपमुख्यमंत्री, त्यासोबत अजित पवार आणि राज्यातील सर्वच नेत्यांनी बाबा सिद्दीकी यांचं दर्शन घेतलं आणि सोबतच बॉलिवूडमधील सर्व मोठे कलाकार देखील बाबा सिद्दीकी यांच्या अंतिम दर्शनासाठी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. जिशान सिद्दीकी आपण पाहतोय भावुक झालेले आहेत, अश्रू अनावर झालेले आहेत. जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच हा संपूर्ण गोळीबार झालेला आहे, ज्याच्यामध्ये जिशान सिद्दीकी देखील बाबा सिद्दीकी यांच्याच गाडीमध्ये बसणार होते. मात्र जिशान सिद्दीकी यांना एक फोन आलेला होता आणि त्यामुळे जिशान सिद्दीकी हे कार्यालयामध्ये होते आणि त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांच्यावर हा गोळीबार झाला आणि ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे जाऊया. शुभम, या क्षणाचे काय ताजे अपडेट आहेत? अंतिम यात्रेला सुरुवात झालेली आहे. शुभम. तिथेच आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे की या ठिकाणी सिद्दीकी फॅमिलीमधनं जे परिवारातलं जे आहे फक्त जिशान सिद्दीकी या ठिकाणी दिसून येत आहेत. बाकीचे त्यांचे बंधू आहेत आणि परिवारातील इतर सदस्य आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये. इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि सोबतच आपण बघू शकतो की थोडेसे भावुक झालेले आहेत. असं सगळं चित्र जे आहे ते दिसून येत आहे. आता थोडं नमाज पठण जे आहे ते आणि त्यानंतर जे आहे मरेलेक दिशेला हा संपूर्ण अंत्ययात्रेचा प्रोग्राम तो सुरू होणार आहे. तेजस, अगदी शुभम, आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय दृश्यांच्या दुआ पठण केली जाते. नमाज ए जनाजा या ठिकाणी सुरू आहे की नाही याबद्दलची काही माहिती आहे आणि जर सुरू झालं असेल तर ते किती वेळ होईल आणि त्यानंतर ह्या अंतिम यात्रेला सुरुवात होईल? शुभम. अर्थातच ती सुरू होत आहे. प्रचंड गर्दी असल्या कारणाने आहे त्यामुळे थोडं दिरंगाई होत आहे की आता या ठिकाणी बाहेर जे आहे ते सुरू होणार आहे. त्यांची काही वेळाची असते, काही मिनिटांची असते आणि त्यानंतर जे आहे इथून प्रवास जो आहे पुढचा तो सुरू होणार असं सगळे चित्र आहे. तेजस, अगदी शुभम, आपण नमाज पठण जे आहे ते सुरू झालेले आहे. तेजस, आपण बघू शकतो आपल्याला स्पीकरच्या याच्यातनं आवाज देखील येत आहे. अगदी शुभम, आपण पाहतोय मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. राजकीय नेते आणि सोबतच बॉलिवूडमधले अनेक कलाकार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. काही नावं आपण सांगू शकाल का? या सगळ्या संपूर्ण गर्दीमध्ये कोणी राजकीय नेते आहेत आणि सेलिब्रिटी यांची या ठिकाणी हजेरी आहे का? जे नेते मंडळी होते त्यांची भेट घेतली आणि ते जे आहे ते या ठिकाणावरनं निघून गेलेले आहेत आणि या ठिकाणी नमाज पठण जे आहे ते सुरू झालेलं आहे. अगदी शुभम, सोबतच रहा. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर आता नमाजे जनाजाला सुरुवात झालेली आहे. नमाज पठण होईल आणि त्यानंतर अंतिम दर्शन अंतिम यात्रेला या ठिकाणून सुरू होईल आणि त्यानंतर मरीन लाईन्स बडा कब्रस्तान या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांच्यावर दफनविधी होईल. ही दृश्य आपण शासकीय इतमामामध्ये सिद्दीकी यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. ही दृश्य आहेत बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेरचे, ज्या ठिकाणी आता नमाजे जनाजा, दुआ आणि नमाज पठण केलं जात आहे आणि त्यानंतर आता अंतिम यात्रेला या ठिकाणी सुरू होईल. बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा अगदी काही वेळातच सुरू होणार आहे. मोठी गर्दी त्यांच्या घराबाहेर जमलेली आहे. त्यांचे कार्यकर्ते आणि सोबतच चाहते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः जिशान सिद्दीकी आहेत आणि मोठा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळं पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. त्यामुळं लवकरात लवकर ह्या संपूर्ण विधी आटपून ह्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. बडा कब्रस्तान जे मरीन लाईनला आहे त्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील. शासकीय इतमामामध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. या अंत्ययात्रेला ह्या संपूर्ण विधी पूर्ण झाल्यानंतर सुरुवात होईल आणि अगदी काही वेळातच बाबा सिद्दीकी यांची दफनविधी बडा कब्रिस्तान जे मरीन लाईन्सला आहे तिथे होणार आहे. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि ह्या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण जनसागर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी वांद्रे पूर्वमध्ये जमलेला आहे.
ही दृश्य आपण थेट लाईव्ह पाहतोय, ज्या ठिकाणी नमाजे जनाजा सुरू आहे आणि त्यानंतर अंत्ययात्रेला बाबा सिद्दीकी त्यांच्या घराबाहेरून सुरुवात होईल। त्यांचे चाहते आहेत आणि सोबतच राजकीय नेते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील बाबा सिद्दीकी यांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे आणि या संपूर्ण विधी पूर्ण झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या अंतिम यात्रेला या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे। जिशान सिद्दीकी हे भावुक झालेले आहेत, अश्रू अनावर झालेले आहेत। स्वाभाविकच जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा संपूर्ण प्रसंग घडलेला आहे। जिशान सिद्दीकी हे ज्यावेळी कार्यालयामध्ये होते आणि बाबा सिद्दीकी हे गाडीमध्ये बसलेले होते, त्याचवेळी हा संपूर्ण गोळीबार झालाय आणि ह्या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। जिशान सिद्दीकी यांच्यासाठी भावनिक क्षण आहे आणि ज्यावेळी हा संपूर्ण बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी जिशान सिद्दीकी हे त्याच कार्यालयामध्ये उपस्थित होते आणि त्यानंतर तातडीनं बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं होतं, मात्र नेण्याआधीच त्यांचं निधन झालेलं आहे। लॉरेन्स बिश्नोई या गँगस्टर संघटनेनं याची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि बाबा सिद्दीकी यांचं अंतिम दर्शन आपण थेट पाहतोय। जनाजे नमाज पठण झाल्यानंतर आता अंत्ययात्रेला सुरुवात होईल। बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर ही विधी पूर्ण झाली की मग अंतिम यात्रेला या ठिकाणाहून सुरुवात होणार आहे। बाबा सिद्दीकी हे वांद्रे पूर्वमधील माजी आमदार आहेत, माजी मंत्री म्हणून देखील त्यांनी राज्यामध्ये काम पाहिलेलं आहे आणि याच मतदारसंघात सध्या जिशान सिद्दीकी हे आमदार आहेत। कालच्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलेलं आहे, ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे। मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी होणार आहे आणि शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील। कालपासूनच बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर अनेक नेते आणि सोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांना भेटण्यासाठी, त्यांचं अंतिम दर्शन करण्यासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले होते। आज देखील अनेक बॉलिवूडमधल्या मोठ्या कलाकारांनी या ठिकाणी येऊन अंतिम दर्शन घेतलेलं आहे आणि अगदी काही वेळातच हे दुआ आणि विधी पूर्ण झाली की मग अंतिम यात्रेला बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनाला सुरुवात होणार आहे। मरीन लाईन्स बडा कब्रस्तान या ठिकाणी त्यांचं दफनविधी होणार आहे। बाबा सिद्दीकी यांचं अंत्ययात्रेला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। वांद्रे पूर्वमधील बाबा सिद्दीकी यांचं घर आहे आणि त्यांच्या घराबाहेर ही संपूर्ण गर्दी आपण पाहतोय। या ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात होईल, ते बडा कब्रस्तान मरीन लाईन्स इथे आहे, त्या ठिकाणी त्यांच्यावरती दफनविधी होणार आहे। शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील। पुन्हा एकदा आपण शुभम उमाळे यांच्याकडे जाऊया। शुभम, अजून किती वेळ लागणार आहे? नमाजे जनाजा पूर्ण झालेला आहे की नाही आणि किती वेळात अंत्ययात्रेला सुरुवात होईल? शुभम, अगदी बरोबर तेजस, आता जे आहे नमाज जी आहे ती पठण पूर्ण झालेली आहे आणि काही वेळ जे आहे विमानावरनं थोडी गर्दी बाजूला करत आणि सर्व गोष्टी मॅनेज करून ज्या आहेत आता मरीन लाईन्सचा आहे अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी प्रचंड मोठा पाऊस देखील होत आहे आणि सगळी तारांबळी उडालेली आहे। आपण बघू शकतो की काही महिने आधी जे आहे अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर काल एसआरएच्या मुद्द्यांवरनं जी आहे त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे। बिश्नोई गँगची एक फेसबुक पोस्ट देखील समोर आली होती, त्यामध्ये त्यांनी या गोष्टीची जबाबदारी घेतली होती की आम्ही त्याला केलेला आहे आणि सोबत सलमान खान यांचा देखील त्या पोस्टमध्ये उल्लेख झालेला होता आणि त्यानंतर जे आहे आज शेवटी ही प्रक्रिया जी आहे मुख्यमंत्र्यांची ती या ठिकाणी जी पार पडताना आपल्याला दिसून येत आहे। तो नमाज जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर आता जे आहे त्यांचं पार्किंग जे आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं, ते आता या ठिकाणावरनं ते घेऊन पुढे जाणार आहेत। रुग्णवाहिका जी आहे ती केलेली त्या रुग्णवाही जे आहे त्यामध्ये पोलीस बंदोबस्त आहे आणि खूप मोठा जनसमूह या ठिकाणी आलेला आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की ते वांद्रेमध्ये राहिलं जरी असले तरी देखील पूर्ण लगतच्या
सर्व जो परिसर आहे, अंधेरी असेल, कलिना असेल किंवा सर्व लगतचा जो परिसर आहे त्यामध्ये त्यांचं जाणं येणं असायचं, डोर टू डोर त्यांचा टच असायचा आणि त्यांचे पुत्र जे आहेत जिशान सिद्दीकी ते देखील राजकारणात होते. त्यामुळे दोघं बाप बेटे राजकारणात असल्या कारणाने प्रचंड मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी नागरिक जे आहेत ते दिसून येत आहेत. तेजस. अगदी शुभम, बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर जनसागर उसळल्याची चित्र आपण सध्या पाहतोय. सोबतच रहा, शासकीय इतमामामध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावरती अंतिम संस्कार केले जातील. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी वांद्रे पूर्वमध्ये जमलेली आहे, ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचं घर आहे. पार्थिव हे बाहेर आणण्यात आलेलं आहे आणि अगदी काही वेळातच अंत्ययात्रेला या घराहून सुरुवात होईल, जे थेट मरीन लाईन येथे जाईल आणि बडा कब्रस्तान येथे दफनविधी होईल. शासकीय इतमामामध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावरती अंतिम संस्कार केले जातील. मात्र बाबा सिद्दीकी यांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी वांद्रे पूर्वमध्ये आता मोठी गर्दी उसळलेली आहे. त्यांचे चाहते आहेत, कार्यकर्ते आहेत, मोठ्या संख्येनं बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कालपासूनच या संपूर्ण वांद्रे पूर्व ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचं घर आहे, जिशान सिद्दीकी यांचं कार्यालय आहे, कारण ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते, त्यांचे चाहते वांद्रे पूर्वमध्ये असतात आणि त्याच ठिकाणाहून ते माजी आमदार आहेत, ज्या ठिकाणी आता जिशान सिद्दीकी हे आमदार असल्यामुळं मोठ्या कार्यकर्त्यांचा ह्या ठिकाणी आपल्याला गर्दी बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पाहायला मिळते. आणि शासकीय इतमामामध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावरती अगदी काही वेळातच अंत्यसंस्कार होतील. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हे मोठे नेते आणि त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये देखील काम केलेलं होतं. त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत आले आणि कालच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि अखेर आज त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर मोठी गर्दी उसळलेली आहे. बडा कब्रस्तान जे मरीन लाईन्स येथे आहे त्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील, दफनविधी होईल आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी मोठी गर्दी उसळलेली आहे. जिशान सिद्दीकी यांना देखील आपण पाहू शकतो, ते भावूक झालेले आहेत, अश्रू अनावर झालेले आहेत. त्यांच्या समोरची ही घटना आहे, त्यामुळं जिशान सिद्दीकी हे कालपासूनच भावूक झालेले आपण पाहिलेले आहेत. ज्या ठिकाणी घटना घडली त्यावेळी देखील जिशान सिद्दीकी हे उपस्थित होते आणि बाबा सिद्दीकी यांना तातडीनं रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आणि त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम आपण पाहिलेला आहे आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हा जनसागर उसळलेला आहे. वांद्रे पूर्व ह्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचं घर आहे आणि त्या ठिकाणाहून आता पार्थिव हे घराबाहेर आणलेलं आहे. विधी पूर्ण झाल्यानंतर या अंत्ययात्रेला त्यांच्या घरा ठिकाणाहून सुरुवात होणार आहे, जे थेट मरीन लाईन्स बडा कब्रस्तान आहे. इथे बाबा सिद्दीकी यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील आणि त्यानंतर त्यांचं दफनविधी होणार आहे. अखेरचा निरोप देण्यासाठी वांद्रे पूर्वमध्ये मोठी गर्दी उसळलेली आहे आणि त्यासोबतच पाऊस देखील मोठा आहे. चाहते आणि सोबतच कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पाहायला मिळते. अगदी काही वेळातच अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि त्यानंतर थेट मरीन लाईन्स ज्या ठिकाणी बडा कब्रस्तान आहे या ठिकाणी दफनविधी होणार आहे. विधी पूर्ण झाली की बाबा सिद्दीकी यांना ह्या घराबाहेरून नेण्यात येईल आणि त्यानंतर थेट मरीन लाईन्स बडा कब्रस्तान या ठिकाणी शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील आणि दफनविधी होणार आहे. 12 ऑक्टोबर 9:30 वाजता बाबा सिद्दीकी यांच्या गाडीमध्ये असताना त्यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दीकी होते आणि कार्यालयाबाहेर पडत असतानाच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. जिशान सिद्दीकी देखील याच गाडीतून प्रवास करणार होते, मात्र एक फोन आला आणि ज्यामुळे जिशान सिद्दीकी हे कार्यालयामध्ये थांबले आणि त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रम हा धक्कादायक आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावरती जवळपास 4 ते 5 राऊंड फायर करण्यात आले आणि ज्याच्यामध्ये एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीमध्ये लागली आणि ज्याच्यामुळे अतिरक्तस्राव झाला आणि ज्यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झालेला आहे. या संपूर्ण घटनेनंतर आता आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले आहेत. अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी ह्या संपूर्ण घटनेवरती राज्यामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था
ज्या पद्धतीनं मुंबई आणि पुण्यामध्ये घटना घडत आहेत त्या संपूर्ण घटनेवरती सरकारला धारेवर धरलेलं आहे, सरकारवरती आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला या घटनेनं पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। ही घटना घडली त्यानंतर तातडीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलेले होते, त्यानंतर आशिष शेलार देखील पोहोचलेले होते आणि ह्या संपूर्ण घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अशा गोष्टींमध्ये राजकारण करू नका असं म्हटलेलं आहे। राजकारणासाठी अनेक विषय आहेत आणि त्यामुळे आता बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारावरती आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेले आहेत आणि त्यांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी सेलिब्रिटींसह मोठी गर्दी वांद्रे पूर्व ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचं घर आहे पार्थिव हे घराबाहेर आणण्यात आलेलं आहे आणि अगदी काही वेळातच या ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात होईल। अखेरचा निरोप देण्यासाठी बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर मोठा जनसागर उसळलेला आहे, सर्वजण भावूक झालेले आहेत। जिशान सिद्दीकी देखील या ठिकाणी आहेत आणि ते देखील भावूक झालेले आहेत, अश्रू अनावर झालेले आहेत। मोठा पाऊस आहे, पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे आणि त्यामुळं संपूर्ण ह्या विधी पूर्ण करण्यासाठी पोलिसांना देखील आव्हान असेल, कारण लवकरात लवकर दफनविधी होणं आणि त्यानंतर विधी पूर्ण झाल्यानंतर ही अंत्ययात्रा मरीन लाईन्स या ठिकाणी जाईल, बडा कब्रस्तान आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर दफनविधी होणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आपण ह्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। पाऊस देखील मोठा आहे आणि बाबा सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेला अगदी काही वेळातच सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात सिद्दीकींचा दफनविधी होईल, मात्र आता हे पार्थिव बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर आहे आणि अगदी काही वेळातच बाबा सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेला या ठिकाणाहून सुरुवात होईल। कालपासूनच या सगळ्या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला तो पूर्णपणे परिसर हा बॅरिकेडने बंद करण्यात आलेला आहे। सोबतच बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे, पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि आज बाबा सिद्दीकींना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचे चाहते कार्यकर्ते आणि वांद्रे पूर्वमधील असंख्य नागरिक हे बाबा सिद्दीकी यांच्यावर प्रेम करणारे संपूर्ण जनसागर अखेरचा निरोप घेण्यासाठी बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर आलेला आहे। अगदी काही वेळातच हे संपूर्ण विधी पूर्ण झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल। तत्पूर्वीची आपण दृश्य ह्या स्क्रीनवरती पाहतोय। मोठा पाऊस आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर दफनविधी होणं हे देखील गरजेचं आहे, त्यामुळे विधी पूर्ण करणं आणि सोबतच अंत्ययात्रेला सुरुवात अगदी काही वेळातच होईल। शासकीय इतमामामध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत, त्याची ही तयारी सुरू आहे। पोलिसांच्या हातात तिरंगा आहे आणि फायरिंग करून त्यांना मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर या अंत्ययात्रेला सुरुवात होईल। तत्पूर्वी आपण शासकीय इतमामामध्ये जी तयारी सुरू केली जाते ती तयारी आपण पाहतोय आणि अगदी काही वेळातच या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय, बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव हे घराबाहेर
शासकीय इतमामामध्ये बाबा सिद्दीकी यांना मानवंदना देण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांकडून ही मानवंदना देण्यात आलेली आहे आणि आता हे पार्थिव मरीन लाईन्स बडा कब्रस्तान या ठिकाणी जाईल. अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. बाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यांना सलामी दिल्यानंतर आता हे पार्थिव थेट मरीन लाईन्स बडा कब्रस्तान या ठिकाणी नेलं जाईल आणि त्यानंतर दफनविधी होणार आहे. ही दृश्य आपण पाहतोय ज्याच्यामध्ये जिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी यांची मुलगी अर्शिया सिद्दीकी ह्या देखील भाऊक झालेल्या आपण पाहतोय. जिशान सिद्दीकी ह्या आमदार आहेत तर अर्शिया सिद्दीकी या डॉक्टर आहेत. बाबा सिद्दीकी, जिशान सिद्दीकी आणि सोबतच अर्शिया सिद्दीकी यांच्या अनेक वेळा चर्चा, त्यांच्या मुलांच्या डिग्रीच्या बद्दलच्या चर्चा याआधी आपण माध्यमांमध्ये पाहिलेल्या आहेत आणि दोघंही भाऊक झाल्याचं क्षण आपण या संपूर्ण अखेरच्या अंत्ययात्रेमध्ये पाहायला मिळत आहेत. अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आणि बडा कब्रस्तान मरीन लाईन्स या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावरती दफनविधी होईल. शासकीय इतमामामध्ये सिद्दीकी यांच्यावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि आता या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे रस्त्यावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते. दोन्हीकडून देखील बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहेत आणि आता ही अंत्ययात्रा हळूहळू पुढे सरकत मरीन लाईन्सला जाईल आणि त्या ठिकाणी बडा कब्रस्तान आहे त्या ठिकाणी दफनविधी होईल. अखेरचा निरोप देण्यासाठी बाबा सिद्दीकी यांचे चाहते, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हे अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेले आहेत. ही दृश्य आपण वांद्रे पूर्वमधली पाहतोय ज्या ठिकाणी आता शासकीय इतमामामध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावरती मानवंदना देण्यात आली आहे आणि त्यानंतर आता हे अंत्ययात्रा ही बाबा सिद्दीकी यांची नेलेली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केल्यानंतर आता अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर आपल्याला ह्या अंत्ययात्रेसोबत पाहायला मिळतोय. ही थेट मरीन लाईन्स बडा कब्रस्तान या ठिकाणी जाईल आणि त्यानंतर विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.